मी तुम्हाला की ऑफ सक्सेस हा जो मोटिवेशनल सब्जेक्ट आहे याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे। आता याच्यामध्ये प्रत्येकाला काय वाटते की आपल्याला जीवनामध्ये आपण सक्सेस झालो पाहिजे, बरोबर आहे ना? त्यामुळेच आपला जो टॉपिक आहे हा आहे की ऑफ सक्सेस म्हणजे यशाची चाबी। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाचा सक्सेस कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा काय राहतो, हा वेगवेगळा राहतो। आता कोणाला काय वाटते की आपल्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून आपण काय करतो, आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी आहोत असं काही जणांना वाटते। कोणाला असं वाटते की आपण खूप मोठ्या पोस्टिंगवर आहे, खूप मोठ्या नोकरीवर आहे, त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस आहोत। कोणाला असं वाटते की आपण एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या उंचीवर आहे, त्यामुळे त्याला असं वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी आहोत। आणि जर विद्यार्थी असतील तर तो विद्यार्थी त्याला परीक्षेत खूप चांगले गुण मिळाले असतील, त्याचा पहिला नंबर आलेला असेल तर त्याला असं वाटतं की आता आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्यासारखं वाटतं आहे। तर त्यामुळे प्रत्येकाचा सक्सेस कडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा कसा राहतो, हा वेगवेगळा राहतो। आता विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असणार आहे समाजामध्ये सक्सेस कडे पाहण्याचा। पण तुम्हाला मी सांगतो आहे की सक्सेस जे आहे तर सक्सेस आपल्याला जर मिळवायचं असेल तर आपण जे सक्सेस आहे त्या सक्सेसचं जे आपलं स्पेलिंग आहे तर त्याला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे। तुम्हाला मी सक्सेसचं जे स्पेलिंग आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। सक्सेसचं जे स्पेलिंग आहे ते होते SUCCESS सक्सेस। आता सक्सेस मधला जो पहिला अल्फाबेट आहे तर तो मी तुम्हाला सांगतोय, त्याचं मिनिंग काय होते। तर आता सक्सेसची सुरुवात कोणत्या अल्फाबेटने होते? यस ने, बरोबर आहे। आता यस मीन्स काय, तर सी युअर गोल, म्हणजे आपण आपलं जे ध्येय आहे आपल्या ध्येयाला आपण ठरवायचं असते। आपलं ध्येय काय आहे, आपला उद्देश काय आहे, आपलं टार्गेट काय, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे हे आधी आपण ठरवलं पाहिजे। मग आता जर आपण आपला उद्देश ठरवला नाही, आपलं ध्येय जर ठरवलं नाही तर त्याच्यामुळे काय होणार, जर ठरवलं नाही तर आपला वेळ वाया जाणार, त्यानंतर आपण जी काही मेहनत करतो ते सुद्धा आपली वाया जाणार आहे आणि आपण त्या गोष्टीसाठी जो पैसा खर्च करतो तो सुद्धा काय होणार आहे, वाया जाणार आहे। त्यामुळे आपलं जे काही गोल आहे, जे काही टार्गेट आहे हे कसं असलं पाहिजे, हे आपण ठरवलेलं असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे। त्यामुळे आपलं पैसा, मेहनत आणि वेळ या तिन्ही गोष्टी आपल्या वाचणार आहेत। त्यामुळे आपण आपलं सगळ्यात अगोदर ध्येय फिक्स नसेल तर आपण आपलं ध्येय फिक्स केलं पाहिजे, आपलं जे गोल आहे ते फिक्स केलं पाहिजे। तर सक्सेस मध्ये पहिला आहे, पहिला अल्फाबेट आहे यस। यस मीन्स काय, सी युअर गोल, म्हणजे आपलं जे गोल आहे आपल्या गोलकडे आपण पाहिलं पाहिजे, आपलं ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे। त्यानंतर सक्सेस मधलं दुसरा अल्फाबेट आहे कुठला आहे, SU, त्यानंतर यू येते। आता यू मीन्स काय, अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल। आता अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल याचा अर्थ काय, ऑब्स्टॅकल म्हणजे काय, आपल्या जीवनात येणारे अडथळे। आता ज्या वेळेला समजा तुम्ही एखादा टार्गेट गोल निश्चित केलं की समजा तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे म्हणजे MBBS कडे जायचं आहे, तुम्हाला समजा कलेक्टर व्हायचं आहे, मग तुम्हाला UPSC ची तयारी करायची आहे किंवा इतर तुमचं कुठल्याही प्रकारचं गोल असेल, पण त्या गोल मध्ये भविष्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला अडथळे येऊ शकतात। तर हे जे अडथळे आहेत तर या अडथळ्यांचा आतापासूनच जर तुम्ही अंदाज घेतला तर तुमचा काय होतो की पुढे त्या गोष्टीचा फायदा होणार आहे। म्हणजे त्या समस्येला सामोरे जाण्यासाठीची जी ताकद आहे, जे नियोजन आहे हे तुम्हाला करता येणार आहे। म्हणून अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल म्हणजे आपल्या जीवनात भविष्यात आपण जे काही गोल ठरवलेला आहे, जो उद्देश ठरवलेला आहे तो प्राप्त करण्यासाठी भविष्यात आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्या अडचणी आपण काय केलं पाहिजे, आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। आतापासून जर त्या गोष्टीचा तुम्ही अंदाज घेतला तर काय करता येणार, तुम्हाला त्या संदर्भात एक नियोजन करता येणार आहे आणि त्यामुळे तुमच्या भविष्यातल्या अडचणी काय होणार आहेत, कमी होणार आहेत आणि त्यामुळे सक्सेसचा मार्ग हा तुमचा सुकर होणार आहे। तर म्हणून अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल, तुम्ही अडथळे जे आहेत भविष्यातले ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत। त्यानंतर सक्सेस मधलं तिसरं अल्फाबेट आहे SUCC येते। त्यातला जो पहिला सी आहे तो आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे। पहिला सी जो आहे तर त्याला काय म्हणणार आपण, क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स। क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये एक टेक्निक शिकवलं जात असते, जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर जे काही प्लेयर्स असतात तर ते प्लेयरला त्यांचे जे काही गुरु असतात, जे मेंटॉर असतात, त्यांना एक टेक्निक शिकवतात। आता
तुम्हाला सांगतोय की समजा फॉर एक्झाम्पल एक वर्ल्ड कपची मॅच आहे, आपल्या इथे क्रिकेट हा जो खेळ आहे हा जास्त खेळला जातो आणि पाहायला पण जातो, तर त्यामुळे आपण क्रिकेटचं एक्झाम्पल आपण घेणार आहे. मग आता क्रिकेटची फायनल म्हणजे वर्ल्ड कपची समजा फायनलची मॅच चालू आहे, त्या फायनलच्या मॅच मध्ये जर एखादा जो प्लेअर आहे हा खेळतो, तर कधी कधी चांगला खेळणारा जो प्लेअर आहे हा सुद्धा काय होतो, लवकर आउट होऊन जातो. कशामुळे आउट होतो तो? कारण प्रेशरमुळे. कारण आपल्या भारतामध्ये जवळपास 140 कोटी लोकांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावरती असते आणि ग्राउंडमध्ये सुद्धा खूप सगळा क्राऊड असतो, गर्दी असते. प्रेशरमध्ये खेळताना तो जरी नेहमीला चांगला खेळत असला तरी त्या दिवशी तो प्रेशरमुळे काय होतो, प्रेशर त्याला झेलता आलं नाही, त्यामुळे काय होतं, तो आउट होऊन जातो लवकर. मग याच्यामध्ये या टेक्निकमध्ये हीच गोष्ट शिकवली जाणार आहे. ते जे काही त्यांचे मेंटर असतात, जे गुरु असतात, त्यांना सांगतात की तुम्ही प्रेशरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही खेळू शकता चांगल्या पद्धतीचं. आता याच्यामध्ये ही गोष्ट प्रत्येक फील्ड साठी लागू होते, जे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या अभ्यासाच्या क्षेत्रात सुद्धा ही गोष्ट लागू होणार आहे. तर याच्यामध्ये ते जे मेंटर आहेत त्यांना काय शिकवतात, त्यांना सांगतात की तुम्ही 15 दिवसा आधीपासून, 1 महिना आधीपासून तुम्ही एक मानसिक चित्रण पहा, एक मेंटल पिक्चर्स तुम्ही बघत राहा, की रोज डोळे लावून घ्यायचे आणि डोळे लावून तुम्ही एक मानसिक चित्रण पाहायचं किंवा मेंटल पिक्चर्स तुम्ही पाहायचं आणि त्याच्यामध्ये इमॅजिनेशन करायची. ते पाहत असताना की जर तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहे तर त्या क्षेत्रातलं तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहे. आता तो प्लेअर, मी क्रिकेटचा एक्झाम्पल देत होतो, तर आता तो प्लेअर असला, क्रिकेटर असला, आता तो त्याच्यामध्ये इमॅजिनेशन करणार आहे, मेंटल पिक्चर्स बघणार आहे की मी ग्राउंड वरती उतरलो आहे, अतिशय सुंदर मी बॅटिंग करत आहे, सिंगल डबल रन काढतो आहे, जेव्हा बॉल चांगला मिळाला त्यावेळेला 4 किंवा 6 मी मारतो आहे आणि माझी सेंचुरी झाली आहे आणि मी भारतीय टीमला चांगल्या पद्धतीने जिंकून दिलं आहे आणि त्यामुळे माझा जो भारत देश आहे हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. अशा स्वरूपाचं तो काय करणार आहे, मेंटल पिक्चर्स पाहणार आहे, एक मानसिक चित्रण पाहणार आहे आणि सोबत इमॅजिनेशन करणार आहे. आता ही गोष्ट त्यांना आता वर्ल्ड कपची मॅच ज्या दिवशी आहे त्याच्या आधी 1 महिना आधीपासून हे मेंटल पिक्चर्स त्यांना रोज जर तो पाहत गेला तर काय होतं की ज्या दिवशी ती मॅच असते तर त्या दिवशी त्याची जी बॉडी आहे ती ऍक्शन मध्ये येते आणि जी गोष्ट तो इमॅजिनेशन करत होता ती गोष्ट त्या दिवशी जी मॅच असते त्या दिवशी, तर त्या दिवशी त्याची बॉडी ऍक्शन मध्ये आल्यामुळे काय होतं की तो चांगला खेळायला लागतो. आता या गोष्टीमुळे काय होतं की त्या दिवशीला त्याला प्रचंड फायदा होत असतो. मग ही जी गोष्ट आहे ही मेंटल पिक्चर्स पाहणे आणि इमॅजिनेशन करणे, तर ही गोष्ट आपण आपल्या क्षेत्रात सुद्धा लागू करायला पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत, मग त्याच्यामुळे आपण सुद्धा रोज आपल्या फील्डनुसार, आपल्या क्षेत्रानुसार आपण एक मानसिक चित्रण आपण पाहिलं पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने वर्किंग करतो आहे, आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो आहे आणि कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो आहे याचं एक इमॅजिनेशन, याचं एक तुम्ही मेंटल पिक्चर तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या जीवनात याच्या संदर्भात, सक्सेसच्या संदर्भात भरपूर सुधारणा होणार आहे आणि तुमचं सक्सेसचा जो मार्ग आहे हा सुकर होणार आहे. तर त्याच्यामुळे क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स, तर मी हेच सांगितलं की सक्सेस मध्ये हा जो तिसरा घटक आहे तर क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स, एक तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार, तुमच्या क्षेत्रात जशा पद्धतीचं तुम्ही कार्य करता त्यानुसार तुम्ही त्याचं एक मेंटल पिक्चर तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यानंतर आता याच्यामध्ये सक्सेस मधला चौथा अल्फाबेट आहे SUCC. डबल सी होता ना, त्यातला जो दुसरा सी आहे तो सांगतो आहे. आता त्याचं काय होणार आहे, क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट. क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट. आता याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की आता एखादं काम एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं किंवा एखाद्या व्यक्तीला एखादं काम सांगितलं तर तो जो व्यक्ती आहे तो म्हणतो की मला ते जमत नाही, मी ते करू शकत नाही, ते माझ्याच्यानं होणारच नाही आहे आणि ते करण्याची माझ्यामध्ये क्षमताच नाही आहे. तो काय करतो की स्वतःच्या बद्दल तो निगेटिव्ह विचार करतो, तो नकारात्मक विचार करतो की माझ्याच्याने ही गोष्ट होऊ शकणार नाही आहे. पण आता ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला काय आहे, प्रत्येकाला सारखे अवयव आहेत, प्रत्येकाकडे 24 तास असतात. कोणाला कमी जास्त देवाने तुम्हाला कोणाला कमी जास्त तास दिले आहेत का? नाही, प्रत्येकाकडे सारखा वेळ आहे, प्रत्येकाला सारखे अवयव आहेत. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती एखादी गोष्ट जे करू शकतो तीच गोष्ट सगळे सुद्धा करू शकतात, कारण सगळ्यांकडे त्या गोष्टी सारख्या प्रमाणात आहेत. मग त्याच्यामुळे आपण स्वतःला कमजोर समजायचं नाही. एखाद्या व्यक्ती जर एखादी गोष्ट करू शकतो तर आपण का नाही करू शकत, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. त्याच्यामुळे मी ही गोष्ट 100% करू शकतो, माझ्याच्याने ही गोष्ट 100% होणार आहे आणि मी ते करू शकतो हे आपण स्वतःला सांगायचं आहे.
क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट म्हणजे काय आहे की आपण स्वतःच्या संदर्भात जे काही शंका कुशंका घेत असतो की मी हे गोष्ट करू शकत नाही, माझ्याच्याने हे होणार नाही आहे, मी हे करू शकणार आहे का, वगैरे वगैरे, ह्या ज्या स्वतःच्या संदर्भात शंका कुशंका आपण घेतो या आपण काय केल्या पाहिजेत, बंद केल्या पाहिजेत. त्या पूर्ण आपण क्लिअर करून टाकल्या पाहिजेत गोष्टी आणि स्वतःच्या संदर्भात बिलकुल आपण शंका व्यक्त करायची नाही. एखादा व्यक्ती जर ती गोष्ट करू शकतो तर मी का करू शकत नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. तर त्यामुळे सक्सेस मधला चौथा अल्फाबेट काय सांगतो, क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट. स्वतःबद्दल असलेले जे काही सेल्फ डाऊट आहेत हे आपण काय केले पाहिजे, पूर्ण पुसून टाकले पाहिजे किंवा क्लिअर केले पाहिजेत. त्यानंतर सक्सेस मधलं जे पाचवं अल्फाबेट आहे SUCCE, कुठलं येते, ई येते. आता ई मीन्स काय, एम्ब्रेस द चॅलेंजेस. आता एम्ब्रेस द चॅलेंजेस याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये आव्हानांचा आपण स्वीकार केला पाहिजे, आपण आव्हानं स्वीकारली पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपण मनासारखा जो विचार करतो तसं काही घडत नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या समस्या असतात आणि त्यामुळे मग आपल्या जीवनात ज्या काही समस्या येतात त्या समस्यांचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे. समस्यांना अडथळ्यांना आपण चांगल्या पद्धतीने फेस केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकणार आहे. याच्यामध्ये छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते तर त्यावेळेला ते रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जात असताना त्यांच्या मागे माकडं लागली आणि माकडं लागल्यामुळे मग ते घाबरले आणि ते पुढे पुढे धावत होते. ते लहान होते त्यावेळेला, मग ते पुढे पुढे धावत होते, त्यांच्या मागे माकडं धावत होती आणि हे जे चित्र आहे एका व्यक्तीने पाहिलं आणि त्या व्यक्तीने मग स्वामी विवेकानंदांना आवाज दिला, अरे नरेंद्र तिथेच थांब. आणि मग त्यांनी स्वामी विवेकानंदांना काय केलं, मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की तू माकडं तुमच्याकडे मागे म्हणजे धावत येत आहे त्यांच्याकडे तू पहा, म्हणजे तू त्यांच्याकडे त्या प्रॉब्लेमला तू फेस कर, त्यांच्याकडे तू उलटून बघ. आणि मग स्वामी विवेकानंदांनी त्या माकडांकडे पाहिलं, त्यामुळे माकडं जिथे आहे तिथेच ती थांबली. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आपल्यामध्ये सुद्धा आपल्या जीवनात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. त्या प्रॉब्लेम्सला आपण बिलकुल घाबरायचं नाही, तर त्याला काय करायचं, आपण फेस करायचं आहे. तर त्यामुळे एम्ब्रेस द चॅलेंजेस, जे कुठले चॅलेंजेस असतील त्या चॅलेंजेसला आपण काय करायचं, स्वीकार करायचं आहे. त्यानंतर SUCCE, त्यानंतर येतो SS. आता SS, आता त्यातला जो आधीचा यस आहे, यस मीन्स काय, स्टे ऑन ट्रॅक, स्टे ऑन ट्रॅक. आता याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपण आपलं गोल फिक्स केलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला PSI व्हायचं आहे, मला सेल टॅक्स इन्स्पेक्टर व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे. हे जे कुठल्या प्रकारचं तुम्ही टार्गेट निश्चित केलं तर ते टार्गेट जे आहे त्या टार्गेटवर तुम्ही काम करत आहे आणि कंटिन्यू तुम्ही तुमच्या टार्गेटवर काम करत राहा. त्याच्यामधून तुम्ही काय करायचं, तुम्ही डायव्हर्ट व्हायचं नाही. तुम्ही जे आहे तर तुम्ही तिथून म्हणजे काय व्हायचं, म्हणजे डिस्टर्ब व्हायचं नाही. तुम्ही जे काही टार्गेट ठेवलेलं आहे ते टार्गेट वरती तुम्ही कंटिन्यू काम केलं पाहिजे. तर याच्यामध्ये SUCCE SS. तर आता याच्यामध्ये काय सांगितलं मी, यस मीन्स स्टे ऑन ट्रॅक, म्हणजे तुम्ही जे काही टार्गेट ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवायला पाहिजे असं मला याच्यामध्ये सांगायचं आहे. आता कधी कधी याच्यामध्ये एक छोटस एक्झाम्पल देतो. ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत, 2 व्हीलर गाड्या आहेत, रस्त्याने धावतात. रस्त्याने धावत असताना त्यांना माहिती आहे की ऍक्सिडेंट होणार, कोणाचा रोज काहीतरी ऍक्सिडेंट होतो छोटा मोठा, पण तरी लोकांना ही गोष्ट माहिती आहे, पण तरी लोक रस्त्यावर गाड्या चालवायला भितात का, नाही. रोज लोक रस्त्याने ज्या गाड्या आहेत त्या चालवत राहतात. लोकांना हे माहिती असल्यावर कधीतरी ऍक्सिडेंट होणार आहे. मग त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की ऍक्सिडेंट कोणत्या गाड्यांचे होत नाही, ज्या गाड्या घरी पार्किंग मध्ये उभ्या असतात किंवा गॅरेज मध्ये उभ्या असतात एका जागी, त्या गाड्यांचे ऍक्सिडेंट होत नाहीत. परंतु तरी लोक काय करतात, ऍक्सिडेंटची भीती असल्यावरही तरी लोक रस्त्यावरती गाड्या चालवतात. याचा अर्थ काय आहे की ते त्यांच्या कामामध्ये सातत्य ठेवून राहिले. आपण सुद्धा अडथळे जरी येत असले तरी आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. अडचणी जरी असल्या तरी आपण आपलं काम कंटिन्यू केलं पाहिजे. जर तुम्ही तुमचे काम कंटिन्यू केले तर तुम्हाला त्याचा काय मिळतो, चांगल्या पद्धतीचा तुम्हाला रिझल्ट मिळतो. म्हणून स्टे ऑन ट्रॅक. जे काही टार्गेट ठेवलं आहे त्या टार्गेटला अचीव करायचं असेल तर तुमच्या कामामध्ये सातत्य असलं पाहिजे, अडचणीला भिवून चालणार नाही. त्यानंतर शेवटचं अल्फाबेट जे आहे SUCCE SS. आता शेवटचा यस मी सांगतो आहे. यस मीन्स काय, तर त्याचा अर्थ होतो की शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. आता याचा जो अर्थ आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, कधी कधी लोक काय करतात, तुम्हाला डिवसतात, तुम्हाला काय करतात, चिंकोरे घेतात,
तुम्हाला टॉन्ट मारतात. आता तुम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं, त्याने विचारलं तुम्हाला तुला काय बनायचं तुझ्या आयुष्यात, मग एखादा सांगतो की मला कलेक्टर व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे. मग तो समोरचा काय म्हणतो, आयुष्यात तोंड पाहिलं का तुझं, म्हणे की कलेक्टर होतो, IPS होतो, तुला गणित तर जमत नाहीत, गणितात तर तुझी बोंब पडत नाही आहे, तुला जमणार आहे का हे. मग आता असं एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला डिवसलं, तुम्हाला टॉन्ट मारला, तर त्याला ती गोष्ट करून दाखवायची, त्यावेळेसच तो काय करणार आहे, गप्प बसणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे सांगायचं आहे मला की जोपर्यंत आपण चमत्कार दाखवणार नाही तोपर्यंत लोक आपल्याला नमस्कार करायला तयार नसतात. त्यामुळे मग आपण लोकांनी जर आपल्याला टॉन्ट मारला की ही गोष्ट तू करू शकणार आहेस का, त्या व्यक्तीला आपण तीच गोष्ट काय करायची, करून दाखवायची असते. तर त्यामुळे शो द वर्ड यू कॅन डू इट. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची जी गोष्ट आहे ती तुम्ही करू शकता. आणि लोकांनी जर म्हटलं की ही गोष्ट तू करू शकत नाही तर त्याला तीच गोष्ट आपण करून दाखवायची असते. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. आपण काय करतो सगळेजण, आपल्याला एक शॉर्टकट पाहिजे असते. काय पाहिजे असते, शॉर्टकट पाहिजे असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये एक पक्षी असतो. तो पक्षी आकाशातून उडत असतो. आता आकाशातून उडत असताना त्याला एक व्यक्ती दिसतो. त्या व्यक्तीच्या डोक्यावरती एक डबा असतो. त्या डब्यामध्ये काय आहे याचं कुतूहल त्या पक्षाच्या मनामध्ये निर्माण होते आणि तो पक्षी थोडासा खाली उतरतो, त्या व्यक्तीच्या जवळ जातो, त्याला विचारतो की या डब्यामध्ये काय आहे. मग तो व्यक्ती त्या पक्षाला सांगतो की या डब्यामध्ये काय आहे, अळ्या आहेत. आणि मग तो पक्षी म्हणतो की या अळ्या तू कुठे घेऊन चालला. त्यावेळेला तो व्यक्ती सांगतो की बाहेर म्हणजे बाजूलाच एक गाव आहे, त्या गावामध्ये बाजार भरतो आहे आणि या बाजारामध्ये मी आता स्टॉल लावणार आहे आणि तिथे ह्या अळ्या मी विकणार आहे. मग तो पक्षी म्हणतो की माझ्याकडे पैसे तर नाही आहे, परंतु मी माझ्या बॉडीचं एक पंख तुला जर काढून दिलं तर त्या बदल्यात तू मला ह्या अळ्या देणार आहेस का. तर तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे चालेल. मग तो काय करतो, तो पक्षी त्याच्या बॉडीचं एक पंख काढून देतो त्याला आणि त्या बदल्यात तो अळ्यांचा डबा घेतो. आणि तो अळ्यांचा डबा घेतल्यानंतर, अळ्या घेतल्यानंतर तो पक्षी खूप खुश होतो. आणि मग तो पक्षी म्हणतो की अरे वा, आता आजपासून तर आपल्याला या ठिकाणी, या झाडावरून त्या झाडावर, या डांगेवरून त्या डांगेवरती आपल्याला अन्नाच्या शोधामध्ये फिरायचं काम पडणार नाही. कारण आता आपल्याकडे काय रेडीमेड अळ्या आहेत, पक्ष्यांचं जे खाद्य असते त्या अळ्या राहतात. मग आता पक्षी खूप खुश होऊन जातो, त्या रेडीमेड अळ्या घेतो आणि त्या खायला लागतो मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आराम करत राहतो. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला असं वाटतं हे तर फारच जमलं मस्त. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तो त्या व्यक्तीची वाट पाहतो, त्या व्यक्तीकडून परत आपल्या बॉडीचा एक पंखा देऊन परत अळ्या विकत घेतो. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तो तसाच वागतो. आणि असं जवळपास 2-3 महिने तर तो अळ्या घेत राहतो आणि बॉडीचा एक एक पंख त्याला देत राहतो. आणि त्यामुळे एक दिवस काय होते की त्याच्या अंगावरचे, त्याच्या बॉडीचे सगळे पंख जे आहेत ते संपून जातात. आणि त्यानंतर पंख नसल्यामुळे तो व्यक्ती त्या पक्षाला काही अळ्या देत नाही आणि याच्या बॉडीला पंख नसल्यामुळे हा आजारी पडतो. आणि त्यामुळे याला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका डांगेवरून दुसऱ्या डांगेवर त्याला उडता पण येत नाही, कारण बॉडीला पंखच उरलेले नाही आहेत. त्याचं आरोग्य बिघडून जाते आणि त्यातच त्याचा मृत्यू होऊन जातो. तर सांगायचं ही एक बोधकथा आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या पक्षाने एक शॉर्टकट्स पाहिलेला होता. काय बघितला होता, शॉर्टकट्स. आणि आपण विद्यार्थी जे आहे आपण सुद्धा शॉर्टकट्स पाहतो. कुठला शॉर्टकट्स पाहतो, परीक्षा असल्या की मग आपण परीक्षांमध्ये काय करतो, आपण आजकाल विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याची जीवात विद्यार्थी काय करतात, कॉपी यायचं कर. त्यानंतर आजकाल विद्यार्थी रिडक्शन करतात. एखादं मोठं पुस्तक असेल तर ते छोटं कसं होणार आहे आणि एक्झाम मध्ये नेलं तर तो जो म्हणजे एक्झाम ड्युटीवर जो व्यक्ती असतो तर त्याला सुद्धा दिसणार नाही. अशा पद्धतीच्या कॉपीज विद्यार्थी करत राहतात आजकाल. पण याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, हा तुमचा शॉर्टकट आहे. यामुळे तुम्हाला जो फायदा भेटायला पाहिजे तो तुम्हाला भेटत नाही. तुम्ही कशासाठी शिकत आहे, फक्त आपण परीक्षेत पास झालो पाहिजे याच्यासाठी तुम्ही शिकत आहे. त्यामुळे तुम्हाला त्या शिक्षणाचा बिलकुल फायदा भेटणार नाही. आपण शिकलो कशासाठी पाहिजे, पास व्हायसाठी तर ठीकच आहे, पण त्याच्यापेक्षा या शिक्षणाचा फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसा भेटणार आहे आणि त्यासाठी आपण हे शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि आपण शॉर्टकट्स करायचा नाही, आपण परीक्षांमध्ये कॉपीज करायची नाही, तर आपण पूर्ण मनाने पेपर कसा सोडू यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला सक्सेसचा जो मार्ग आहे हा तुम्हाला प्राप्त होणार आहे. शॉर्टकट्सनी काय होतात, ऍक्सिडेंट होतात. जर परीक्षेमध्ये जर कॉपी केली तर काय होणार आहे, तुम्हाला कंडक्टर पकडणार. कंडक्टरने पकडलं तर काय होतो, तो 1 वर्षासाठी 3 वर्षासाठी तुम्हाला रस्टिकेट करून टाकणार आहे. मग बोंबलत बसा.
त्याच्यामुळे आपण काय करायचं, आपण मेहनत करून अभ्यास करून आपण परीक्षा द्यायच्या. आणि दुसरी गोष्ट सांगतो, एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि माझं स्पीच थांबवतो. त्यानंतर आपण काय करतो, कारण देत राहतो. आपण कारण देत राहतो. 2 मिनिटांमध्ये माझी स्टोरी कम्प्लीट होते. आपण कारण देत राहतो. जे व्यक्ती कारण देत राहतात ते व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच सक्सेस होत नाही. याच्यामध्ये एक शिकारी असतो. त्या शिकाऱ्याला माकडाची शिकार करायची असते आणि तो काय करतो की एक मोठं झाड असते, त्या झाडाखाली तो जो व्यक्ती आहे शिकारी एक मोठा डबा ठेवतो. आता तो डबा कशा स्वरूपाचा असतो, आता तो जो शिकारी आहे तो डबा कसा बनवतो ते मी तुम्हाला सांगतो आहे. एक मोठा डबा असतो, त्या डब्याला काय करतो, एका साईडनं एक छिद्र तयार करतो तो शिकारी. आणि ते छिद्र कशा पद्धतीचं असते, त्या मोठ्या डब्याला त्या डब्यातून असा सरळ हात जाईल. लक्ष द्या सर्वांनी, त्या डब्याला जे छिद्र पाडले त्या छिद्रातून असा सरळ हात जाईल. आणि त्या डब्यामध्ये हात घातल्यानंतर त्या हाताची जर अशी मूठ तयार केली तर काय होणार आहे, जर त्या मूठ तयार केल्यानंतर तो हात त्या छिद्रातून काढतो म्हटलं तर तो निघणार नाही, तो हात तिथे अडकणार. अशा पद्धतीचे काय असते, ते छिद्र असते. आणि तशा स्वरूपाचं छिद्र असलेला एक मोठा जो डबा आहे, एक मोठ्या झाडाखाली तो शिकारी ठेवतो. आणि तो शिकारी बाजूच्या 2-3 झाडाच्या बाजूला तो लपून राहतो. आणि त्या डब्यामध्ये तो काहीतरी शेंगा टाकून ठेवतो. तो त्या डब्यामध्ये काहीतरी टाकून ठेवतो. आणि त्यानंतर मग त्या झाडावरती खूप सगळे माकडं असतात. ज्या झाडाखाली तो बॉक्स ठेवलेला असतो, ते जे माकडं आहेत ते माकडं काय करतात, ते माकडं पाहत राहतात, अरे या व्यक्तीनं झाडाखाली काहीतरी ठेवलेलं आहे. मग कोणाची काही हिंमत होत नाही त्या डब्यामध्ये काय आहे हे पाहण्याची. मग त्यामुळे काय होतात की जे माकडं येतात पण ते कोणाची हिंमत होत नाही. मग काय होते की त्याच्यामध्ये एक मोठं माकड असते, जे लिडरशिप करणारं माकड असते. ते माकड म्हणते की आपण या डब्यामध्ये काय आहे हे पाहिलंच पाहिजे. आणि ते माकड काय येते, खाली येते, त्या डब्याच्या जवळ जाते आणि ते पण 2 मिनिट थांबते. त्याला पण भीती वाटते की काय आहे डब्यात, नेमका हात घालायचा की नाही घालायचा. मग विचार करते की नाही आपण शोधायलाच पाहिजे या डब्यामध्ये काय आहे. तर ते लिडरशिप करणारे जे माकड आहे खाली जे आलेलं असते ते त्या डब्यामध्ये त्या छिद्रातून असा हात टाकते आतमध्ये. हात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काय करते, सर्चिंग करते, त्याच्यामध्ये शोधते. तर त्याच्या हाताला काय लागतात माहितीये का, त्याच्या हाताला मुंगाच्या शेंगा लागतात. काय लागतात, मुंगाच्या शेंगा. आणि मग इथे काय असते, डिसिजन मेकिंग असते की हे जे माकड आहे त्या हातातल्या शेंगा ह्या पकडून ठेवणार किंवा हातातल्या शेंगा सोडून देणार, हात काढून निघून जाणार, किंवा त्या शेंगा पकडून तिथेच ते अडकून बसणार आहे. इथे काय असते, डिसिजन मेकिंग असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणी सांगू शकते का हे माकड काय करणार आहे, शेंगा हातातल्या सोडून देणार आहे की हात काढून निघून जाणार आहे, काय करणार आहे माकड. तर तुम्हाला सांगतो की हे माकड असते, आलं लक्षात. आणि माकड काय असते, ते लालची असते. त्यामुळे ते काय करते, मुंगाच्या शेंगा पकडून ठेवते. मुंगाच्या शेंगा पकडून ठेवते, त्या सोडत नाही. त्याला शेंगा पण पाहिजे असतात आणि त्याला निघून पण जायचं असते. पण दोन्ही गोष्टी काही एका वेळेला शक्य होत नाही. म्हणून ते माकड काय करते, माकड शेंगा पकडून ठेवते. शेंगा पकडल्यामुळे हाताची काय होते, अशी मूठ होते. आणि मग तो हात काढायला जातो त्या छिद्रातून, पण तो हात काही निघत नाही, हात अडकते. आणि त्यामुळे तो डबा खूप भारी असतो, तो डबा त्याच्या ज्यानं ओढणं होत नाही. आणि त्यामुळे ते माकड तिथेच अडकून बसते, कारण त्याला शेंगा सोडायच्या नसतात, त्याला शेंगा हव्या असतात. आणि त्यामुळे ते माकड काय होते, त्या माकडाची काय होते, शिकार होते, कारण ते शेंगा सोडायला तयार नसते. तर या स्टोरीतलं हे जे माकड आहे, या स्टोरीतलं माकड म्हणजे आपण सर्व. आणि या स्टोरीतल्या मुंगाच्या शेंगा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कारण, वेगवेगळ्या प्रकारचे रिझन. आपण काय करतो, आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची जी कारण आहे नेहमी आपण पकडून ठेवत असतो. आपण वेगवेगळ्या गोष्टीला आपण वेगवेगळ्या प्रकारची कारण दाखवत राहतो आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये बिलकुल सक्सेस होत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, एखादी गोष्ट तुम्ही जर ठरवलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कारण दाखवायचे नाही. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती गोष्ट तुम्हाला करायचीच आहे. तर ती गोष्ट काय करायची, तुम्ही निश्चित करायची आहे आणि कारण दाखवणं बंद करायचे. आता मी हे पेपर बसवलोय, मी जर विचार केला असता की आपण स्कूलमध्ये गेल्यानंतर सर आपल्याला परमिशन देतील की नाही देतील, तिथे जर आपण मी मतांतर करत बसलो असतो, ऍक्शन घेतली नसते, तर मी इथे आलो नसतो आणि पेपर हे बसले नसते. तर त्यामुळे आपण ऍक्शन मध्ये यायचं. आपण कशामध्ये यायचं, ऍक्शन मध्ये यायचं. ऍक्शन मध्ये यायचं आणि वेगवेगळ्या प्रकारची कारण आपण दाखवायची नाही. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती गोष्ट तुम्ही करायची आहे. बोलण्यासाठी भरपूर आहे, मी भरपूर बोलू शकतो, पण
तुमचा जो वेळ आहे तुमचा वेळ सुद्धा महत्वपूर्ण राहते, तुमचे सुद्धा लेक्चर्स वगैरे राहतात आणि तुमचा सुट्टीचा टाइम कदाचित झालेला असेल, तर त्यामुळे मी माझे जे मार्गदर्शन आहे हे मी इथे थांबवतो आणि सरांना विनंती करतो की भविष्यात सुद्धा विविध विषयांवरती सर मी बोलत राहतो. कुठल्या विषयांवरती जर आपल्याला मार्गदर्शन लागलं तर निश्चित मला कळवा, मी एका पायावरती तुमच्या स्कूलमध्ये येणार आहे. मी